सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 47 एपिसोड आपल्या शब्द साधे या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 48. प्रियाला राग आला. ती रागानेच त्याच्या जवळ आली आणि त्या साडीला घेण्यासाठी उंच उंच उडी मारू लागली. ती जेवढी उंच उडी मारायची तेवढ्यात तो त्याचा हात वर घ्यायचा. शेवटी तिने आपले दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि उंच उडी घेण्याचा प्रयत्न केला. प्रियेशने साडी खाली टाकली आणि आपल्या दोन्ही हाताने तिला कमरेमध्ये जोरात घट्ट पकडलं. आणि आता मी तुला सोडतच नाही असं म्हणत तो तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने तिला दणकन पलकावर गादीवर फेकली. अगदी टी व्हीमध्ये बघ दाखवतात तशी ती गादीवर आदळल्यावर अगदी अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली. प्रियेश तिच्याकडे तिच्या अंगावर एकदम धावून गेला. तिला आपल्या मिठीमध्ये दाबत म्हणाला, कशी माझी खोड काढतेस? आता आयुष्यभर खोड काढू शकणार नाही अशी अवस्था मी तुझी करतो. प्रिया घाबरत घाबरत त्याला म्हणाली, तुम्ही मला खाऊन टाकाल? नाही, मी तुला खाऊन नाही टाकणार. मी तुझ्या या मऊ मऊ अंगाला जसा डास चावतो तसा तो तुझ्या अंगाला चिटकत बोलला. जसा त्याने तिच्या पोटाला हात लावला तशा तिला गुदगुल्या झाल्या आणि ती जोर जोरात हसायला लागली. मला गुदगुल्या होतात, प्लीज तिथे नाही. आणि ती गुदगुल्या झाल्यामुळे तिथल्या तिथेच अंथरुणावर हलू लागली, उड्या मारू लागली. त्याने तिच्या त्या उघड्या शरीराला कुठेही हात लावला तर तिला गुदगुल्या होत होत्या आणि ती त्याचा हात तिथून काढून घ्यायची आणि म्हणायची, मला कसं तरी होतंय, मला गुदगुल्या होतात, तुम्ही हात लावला की प्लीज मला हात लावू नका. तो तिच्या अंगावर आडवा झाला आणि म्हणाला, मग काय करू तूच सांग. मी आत्ताच आंघोळ करून आली आहे. तुम्ही अजूनही आंघोळ केलेली नाही. तुम्ही आंघोळ करून या, आपल्याला बाहेर जायचे आहे. उगाचच मस्ती करू नका. आई जर लवकर येऊन गेल्या तर दोघांनाही रागवतील. पूर्ण दुपार आपलीच आहे, त्यानंतर रात्र आपलीच आहे. तुम्ही तर मला वचन दिलेलं आहे, रात्री तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही. मग कशाला एवढी घाई करता? सबुरिका फळ गोड राहतं असं म्हणून तिने तिच्या अंगावर आडवा पडलेल्या प्रियेशला गादीवर दुसऱ्या दिशेनं ढकलले आणि उभी राहत त्याला वाकोळ्या दाखवत म्हणाली, मला हरवणं एवढं सोपं नाही प्रियेशराव. त्याच्यासाठी तुम्हाला खूप अजून जन्म घ्यावे लागतील. प्रियेश उठून तिच्या मागे धावणार तेवढ्यात तीच पटकन किचनमध्ये बाथरूमकडे धावली आणि दरवाजा लावून घेतला. हतबल झालेला प्रियेश तिथे दरवाजाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, प्लीज मी तुला हात जोडतो बाई, आज तरी निदान त्या पदराला फक्त एकच पिन लाव. तुझ्या त्या पदराच्या पिना काढता काढता मी झोपून जातो. असेच रविवारची रात्र पण संपून जायची, पण आपली पहिली रात्र मात्र स्वप्नातच व्हायची. तो डोक्याला हात लावून तिथेच दरवाजाजवळ बसून ती बाहेर येण्यापर्यंत वाट बघू लागला. असंच होत राहतं. माणूस विचार करतो काहीतरी वेगळंच आणि घडतं काहीतरी वेगळंच. तुम्हाला तर वाटलं होतं प्रियेश कदाचित आता प्रियासोबत भांडेल, पण तसं काहीच नाही झालं ना. अजून बघा ना पुढे काय काय होत आहे ते. प्रिया साडी नेसून बाहेर आली. तो दरवाजाजवळ बसलेला होता. त्याच्याकडे बघत हसत म्हणाली, राक्षसाला काय झालं? राक्षस असं लहान बाळासारखं का बसला आहे? राक्षसाची मम्मी गावाला गेली का? अरे रे रे रे, फार वाईट झालं. प्रिया उगाचच त्याला चिडवण्यासाठी त्याच्या गालाला ओढत म्हणाली, एकदा ते दीपकच्या घरून वापस येऊ दे. दुपारी आई बाहेर गेली की बघ तुझे हाल करतो ना. माझ्यातला राक्षस दाखवतो तुला, मग मला कधीच नाही चिडवणार. तो सुद्धा तिच्या हाताला दूर ढकलत म्हणाला, किती पिना लावल्या आहे दाखव मला. कुठे कुठे लावले आहे? त्याने तिला अडवतच विचारले. अरे देवा, एकच पिन लावली आहे ही, बघा इथे या पिनला दाखवत ती म्हणाली. तो स्वतः त्या पिनाला हात लावत तिला चेक करत होता. लवकर निघते ना? त्याने तिला विचारले. काय घाई झाली हो तुम्हाला? हो निघते, लवकर निघते, मीच काढून देईल तुम्हाला. यावेळेस कशाला एवढं घाई करताय? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग त्याच्याकडे बघत म्हणाली. अरे बापरे, नवऱ्याची एवढी काळजी? तिच्या केसांभोवती गुंडाळलेला टॉवेल मुद्दाम खेचत प्रियेश म्हणाला. प्रियेशने रुमाल घेतल्यामुळे तिचे केस आणि रुमाल एकमेकांपासून बाजूला झाले. लांब सडक केस तिने त्याच्या अंगावर त्याच्या चेहऱ्यावर हळूच फेकत त्याला म्हणाली, गुलाबाला पाणी देत आहे मी.
त्याने पटकन तिचा हात जोरात आपल्या हातामध्ये उडवत म्हणाला, थांब, त्या गुलाबाचे काटे टोचतो तुला. प्रिया त्याच्या हातातील आपला हात सोडवत म्हणाली, गुलाबाला माहितीच नाही आम्हाला काटे न टोचता त्या गुलाबाच्या फुलाला तोडता येते व त्याला आमच्या डोक्यामध्ये माळता सुद्धा येतं. असे म्हणत ती त्याच्यापासून लांब निघून गेली आणि तो प्रियाश आपल्या केसांना सरळ करत म्हणाला, भाग्य त्या गुलाबाचे, आम्ही तर असेच झुरत राहणार आहोत वाटतं. जेव्हा समोर असतं तेव्हा दिसत नाही आणि जेव्हा लांब जातो तेव्हा तुम्हाला आमची आठवण येते. असे कसे आहेत तुम्ही? रात्री फक्त दूध गरम करायला गेली होती मी. तेवढ्या वेळामध्ये अगदी शेतातून काम करून येतात तेवढे थकले आणि घोरायला लागले. मी बिचारी दुधाचे ग्लास घेऊन आली, बघते तर काय तुम्ही झोपलेले. शेवटी मला झोप लागत नव्हती तरी मी तुमच्या हातावर डोकं ठेवून झोपून राहिले. तो काही बोलणार तेवढ्यात प्रिया त्याला आठवण करून देत म्हणाली, पहिली रात्र, पहिली रात्र, पहिली रात्र अशी झोपण्यामध्ये घालवतात का कुणी? अहो, जोपर्यंत बायको आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत तर माणसाला झोप काय, तहान काय, जेवण काय, काहीच आठवत नाही. इथे मात्र सर्व व्यवस्थित चालू आहे. आले मोठे प्रेमवीर, तिने त्याची चेष्टा केली. ए प्रिया, तुम्हाला चिडवू नको, नाहीतर दीपकच्या घरी जायचे आत्ताच कॅन्सल करतो. प्रियाश अगदी त्रासलेल्यासारखा चेहरा करत तिला म्हणाला. प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली, नका, 2-3 दिवस झाले सारखं ते दीपकची आई आपल्या घरी येऊन विनवण्या करत आहे. एकदाच जाऊन येऊ. तुला माहिती नाही, तो दीपक आणि मी आम्ही लहानपणापासून अगदी लंगोटे मित्र होतो. पण त्याला इथे जवळच कारखान्यात नोकरी लागली आणि मी मात्र आश्रमशाळेमध्ये, त्यामुळे आमची मैत्री तुटल्यासारखी झाली. तो दिवसभर काम करत असतो आणि मी जेव्हा घरी येतो त्यावेळेस तो थकलेला बिचारा झोपून घेतो. आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये रात्री तू सुद्धा येत नाही. त्याचं लग्न आपल्या लग्नाच्या 2 महिने आधीच झालेलं आहे. प्रियाश प्रियाला दीपकची माहिती सांगत म्हणाला, चला लवकर आवरा, तुमचाच मित्र आहे तो, मला पण बघू द्या. त्याची बायको आणि तुमचा मित्रसुद्धा बघायचा आहे. प्रिया आपल्या केसांना नीट करत म्हणाली, ठीक आहे. असे म्हणून तो सुद्धा बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघून गेला. अर्ध्या तासाच्या आत प्रिया आणि प्रियांश दोघेही तयार झाले. घड्याळात 8:30 वाजले होते. त्यांनी आधी दीपकला फोन करून येत असल्याचे सांगितले. दोघेही घराला कुलूप लावून बाईकवर निघाले. प्रिया प्रियांशला दीपकबद्दल अजून काय काय आठवणी आहेत असं विचारत होती आणि दीपकच्या घरी जाईपर्यंत जेवढ्या सांगता येईल तेवढ्या आठवणी प्रियांश प्रियाला सांगू लागला. हे बघ, दीपकचं घर गेल्या गेल्या त्याच्या आईच्या पाया पडशील. त्याचे बाबासुद्धा आहेत तिथे, आपण दोघेही त्यांच्या पाया पडू. परंतु मी त्यांच्या आईबाबासाठी काही फळं वगैरे घेतलीच नाही. थांब, मी 1 मिनिटामध्ये इकडे जवळच फळवाल्याचे घर आहे, तिथून काहीतरी फळं वगैरे विकत आणतो. आपण दोघेही त्यांच्या घरात जाऊ. प्रिया तिथेच बाहेर एका झाडाखाली उभी राहिली आणि तो पटकन फळं आणण्यासाठी गेला. अर्धा किलो सफरचंद आणि अर्धा किलो डाळिंब असे फळ घेऊन तो आला आणि तिला म्हणाला, चल. दीपकला त्याला बघून फार आनंद झाला. दीपकने सुद्धा तो येणार आहे म्हणून त्या दिवशी सुट्टी टाकली होती. गप्पा गोष्टी करत दीपक, प्रियांश आणि प्रिया हॉलमध्ये बसलेले होते. तेवढ्यात दीपकची आई बाबा दोघेही तिथे आले आणि प्रिया प्रियांशने दोघांनाही त्यांच्या पाया पडत बरोबर आणलेले फळ आई बाबांना दिले. दीपकचे आई बाबा साधारण तिथे 5 मिनिटे बसले आणि त्यानंतर बाबांना जास्त वेळ बसता येत नाही असे कारण सांगून बाबा आपल्या खोलीत निघून गेले. त्यांच्या मागोमाग दीपकची आई सुद्धा निघून गेली आणि आता तिथे फक्त दीपक, प्रिया आणि प्रियांशच होते. दीपकच्या बायकोने प्रियाला आवाज दिला म्हणून प्रियासुद्धा किचनमध्ये निघून गेली आणि दीपक, प्रियांश हॉलमध्ये बसलेला असतानाच दीपकने आपल्या लग्नाचा फोटो सोबतच हनीमूनला बाहेर गेला होता तो फोटोसुद्धा मुद्दाम दीपकने प्रियांच्या हातात मध्ये अल्बम ठेवतच म्हणाला, अरे माझ्या बायकोला गोव्याला जायची भारी हौस, म्हणून आम्ही म्हटलं काही ते घरातल्या घरामध्ये आणि म्हणून आम्ही गोव्याला हनीमूनला गेलो होतो. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.